नमस्कार सर्वांना, सत्यम मुंडे टेक या चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तुमच्या आधार कार्डवरती तुमच्या नावावरती किती सिम कार्ड ऍक्टिव्ह आहे ते कशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। एका व्यक्तीच्या नावे फक्त 9 सिम कार्ड चालू शकतात, 9 पेक्षा जास्त सिम कार्ड तुमच्या आधार कार्डवरती चालू शकत नाहीत। फक्त आणि फक्त तुम्ही तुमच्या नावावरती 9 सिम कार्ड जे आहे ते परचेस करू शकतात, घेऊ शकतात। तर ते तुम्ही कशा प्रकारे चेक करायचं, तुमच्या नावावरती किती सिम कार्ड सध्या ऍक्टिव्ह आहेत, किती नंबर ऍक्टिव्ह आहेत ते कशा प्रकारे चेक करायचे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। चला तर आपण सुरुवात करूया। त्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले गुगल ओपन करायचं आहे। गुगल ओपन केल्यानंतर इथे जे आहे ते इथे सर्च करायचं आहे संचार साथी टाकून जे आहे सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर इथे 1 नंबरला त्याची वेबसाईट येते, त्यावरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्या समोर जे आहे ती वेबसाईट ओपन होईल आणि ही वेबसाईट ओपन करण्यासाठी तुम्हाला याची जी वेबसाईट आहे लिंक आहे ती आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल। त्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्टली जी आहे ती वेबसाईट ओपन करू शकता। ही ओपन केल्यानंतर इथे पाहू शकता इथे होम आणि सिटीजन सेंटर सर्व्हिस इथे 2 नंबरला ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचे। त्यावरती क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता आपल्याला जे आहे आपल्या नावावरती किती सिम कार्ड आहेत ते चेक करायचे। त्यासाठी इथं नो मोबाईल कनेक्शन इन युअर नेम या पर्यायावरती इथं ऑप्शनवरती क्लिक करायचे। त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर जे आहे ते एक नवीन पेज ओपन होणार आहे। ते पेज ओपन झाल्यानंतर इथे जे आहे तुमचा जो कोणताही मोबाईल नंबर तुमच्याकडे सध्या जे ऍक्टिव्ह आहे तो मोबाईल नंबर तुम्ही जे आहे इथं प्रोव्हाइड करून घ्यायचा आहे। मोबाईल नंबर प्रोव्हाइड केल्यानंतर इथे खाली जे आहे ते कॅप्चा कोड आलेला आहे। कॅप्चा कोड जसा असेल कॅपिटल टाका, स्मॉल असेल स्मॉल टाका। टाकल्यानंतर व्हॅलिड कॅप्चा या ऑप्शनवर क्लिक करा। आपला रॉंग झालेला आहे तर परत आपण एक वेळेस कॅप्चा कोड जे आहे तो इथे टाईप करून घेऊया। कॅप्चा कोड टाकून व्हॅलिड कॅप्चावरती क्लिक करायचंय। क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक ओटीपी सेंड होणार आहे, तो ओटीपी इथं प्रोव्हाइड करायचा आहे। जो ओटीपी आलेला आहे तो इथे प्रोव्हाइड करून घ्यायचा आहे। ओटीपी प्रोव्हाइड केल्यानंतर खाली लॉग इन नावाचं एक ऑप्शन आलेला आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे। लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता तुम्हाला जे आहे इथे नंबरची सर्व काय आहे ती लिस्ट इथं मिळून जाणार आहे। तुमचे जे ऍक्टिव्ह नंबर आहेत तुमच्या आधार कार्डवरती ते सर्व तुम्हाला इथे जे आहे ते नंबर शो होऊन जाणार आहे। तर त्यामध्ये तुमचा जर कोणताही मोबाईल नंबर ऍक्टिव्ह जर नसेल समजा किंवा तुमचा नसेलच तर तुम्ही इथून जे आहे ते बंद करू शकता। नॉट माय नंबर वरती इथं यावरती क्लिक करून नॉट माय नंबर वरती जर क्लिक केलं तरीही चालतं, किंवा नॉट रिक्वायर्ड म्हणजे तुम्हाला सध्या त्याचा यूज करायचा नाही तर नॉट रिक्वायर्ड करून तुम्ही त्याला सध्या जे आहे ते बंद करू शकता। नॉट रिक्वायर्ड करून रिपोर्ट वरती क्लिक केल्यानंतर रिपोर्ट केल्यानंतर ते बंद होऊन जाईल। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन वरती प्रेस करून ऑल सिलेक्ट करा, म्हणजे अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईल। थँक्यू, धन्यवाद, भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये।